नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेमध्ये 3 दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे डांगरीपुरा येथे राहत असलेल्या मुक्ताबाई भीमरावजी मरसकोल्हे वय वर्ष 75 यांच्या घराची भिंत रात्री 2 वाजता अचानक पडली। जेव्हा भिंत पडली तेव्हा त्यांच्या घरी त्यांचा नातू व मुक्ताबाई झोपले होते, परंतु अचानक मातीच्या भिंतीचा आवाज, भिंतीला लागले असलेल्या बल्ल्यांचा तुटण्याचा आवाज आल्यामुळे त्या झोपेतून उठल्या। नाताला घेऊन बाहेर आल्या तेवढ्यातच ती भिंत घरातल्या दिशेने पडली व मुक्ताबाईचे चतुराईमुळे आज दोघेही सुखरूप आहे। भिंत पडल्याच्या आवाजामुळे शेजारी पाजारी जागरूक झाले व सकाळी त्यांनी मदतीसाठी सुमित सरदार, सतपाल वरटे, नरेंद्र मेश्राम यांना बोलावून पूर्ण हकीकत सांगितली। त्यानंतर त्यांच्या घरून तहसीलदार, पटवारी, मुख्याधिकारी यांना फोन लावून घराची पाहणी करून मुक्ताबाई भीमराव मरसकोल्हे यांना काय मदत करता येईल ते प्रयत्न केले। तहसील विभागाकडून पटवारी यांनी घराची पाहणी करून फोटो काढून वरिष्ठांना माहिती देऊ व नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले। मुक्ताबाई मरसकोल्हे 4 वर्षापासून नगर परिषद मध्ये घरकुल मिळण्याकरता चक्रा मारत आहे, परंतु मुख्याधिकारी व कर्मचारी त्यांचा फॉर्म तसाच पडला आहे। अनेक चक्रा नगर परिषद मध्ये मुक्ताबाईंनी मारल्या, फॉर्म अजूनपर्यंत नगर परिषद मध्ये तसाच पडलेला आहे। त्यांच्याकडे फक्त ओसी मिळाल्याचा कागद आहे, त्यावरही मुख्याधिकारी यांना चर्चा करून काय मार्ग काढता येईल असे सुमित सरदार यांनी विचारले। तहसील विभाग व नगर परिषद विभाग मुक्ताबाई भीमराव मरसकोल्हे यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती।